हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? मजेतच असताल. आज आहे गणपती विसर्जन, हो की नाही? तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की नात्यामध्ये जो विश्वासघात करतो ना, त्याला असं वाटतं अरे मी ह्यांचा विश्वासघात करतोय, परंतु ह्यांना काही कळत नाही, ह्यांना माहिती नाही. परंतु सर्व माहिती असते की कोण विश्वासघातकी आहे, कोण आपला आहे, कोण परका आहे, कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय. ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा होत असतो, परंतु समोरची व्यक्ती बोलत नाही. कारण का? तिला माहिती आहे विश्वासघात करणारी ही व्यक्ती आपल्यापासून लांब जाणार आहे. कारण का? ती एकदा विश्वासघात करते, दोनदा करते, तीनदा करते, तिसऱ्या वेळेस करते, चौथ्या वेळेस आणि पाचव्या वेळेस ती आपल्यापासून लांब होते. कारण का? ती लांब होत नाही, परंतु ज्याचा विश्वासघात होतो ती व्यक्ती लांब होते आणि तिथे एक नातं कायमचं तुटून जातं आणि आयुष्यभरासाठी ते तुटतं. माणूस म्हणतं नाही, परत जुळलं जातं, असं तसं. नाही हो, नाही जुळत. जुळणं फार अवघड असतं. कारण का? तिथे एक विश्वासघाताची भिंत ही मध्ये आडवी येते की ह्या व्यक्तीने आपला विश्वासघात केला आहे, न जाणे करून पुढच्या आयुष्यात, पुढच्या वर्षांमध्ये ही आणखीन आपला विश्वासघात करू शकते. म्हणून विश्वासावरून विश्वास उडून जातो आणि तिथे नात्याला तडा जातो आणि नातं तुटून जातं. बघा, तुमच्या पण घरात आहेत का अशी विश्वासघातकी माणसं? आमच्याकडे तर भरपूर आहेत बाबा. धन्यवाद.